हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे मटणाचा बेत. सो मी आमचं कराड स्पेशल मटण आज रेसिपी शेअर करते. तो एक किलो मटणसाठी मी हळद मीठ लावून ठेवलं आहे. मीठ थोडं तळणीला जास्तच टाकते. सो नंतर नाही टाकलं तरी चालेल. राईट. तेलामध्ये मांदं कट करून टाकलं आहे. मांदं हे चांगलं फुललं पाहिजे. त्यानंतर मी 2 मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत आणि ते कांदे आपण भाजून घेऊयात. इथे साईड बाय साईड मी पाणी गरम करायला ठेवलं आहे मटण शिजायला. आमच्यात काहीही होऊ, मटण हे ऑलवेज ओपनच शिजवलं जातं, कुकरमध्ये नाही शिजवत. ओके, तर त्याची टेस्ट काहीतरी वेगळी छानच लागते ओपन शिजवलेल्या मटणाची. त्या तेलामध्ये मटण छान फुल गॅसवरती परतून घ्यायचं. असा कलर चेंज झाला पाहिजे त्याचा, म्हणजे मटण आपलं रेड असतं तर त्याचा असा कलर चेंज झाला पाहिजे. आता याला आपण बारीक गॅस करून आपण त्याला झाकून ठेवूया. त्याला त्याचं पाणी सुटेल आणि वरून आपण थोडंसं पाणी ॲड करूया. मटणाला त्याचं पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे, तर ते त्या पाण्यात थोडंसं मटण मुरेल. मसाल्यासाठी इन्ग्रेडियंट्स बघूया. जिरे अर्धा स्पून, हा स्पून यूज केला आहे मी, अर्धा स्पून. तीळ 1.5 चमचा. लसूण 2 कुड्या लसणाच्या सोलून घेतल्यात. 1 चमचा ही खसखस आहे. दालचिनीचा तुकडा, 1 किलो मटण आहे सो मी दालचिनीचा तुकडा. मिराचे 7-8 आहेत आणि 6-7 लवंगा. आल्याचा तुकडा साल काढून घेतला आहे, त्यालाही कट करायचा. आणि एवढं खोबरं आणि धना 1 चमचा. 3 मिडियम आकाराचे कांदे आणि 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो. हे आता आपण सगळं बारीक करून घेणार आहे. आधी हे तीळ, खसखस, धणे, जिरे आपण भाजून घ्यायचे आणि ते आधी बारीक करून घ्यायचे. मग हे तेलामध्ये भाजून घ्यायचे. हे कोरडेच भाजायचे. बाकी हे खडे मसाले तेलामध्ये भाजायचे, ते मग आधी बारीक करून घ्यायचे. देन खोबरं कांद्याबरोबर कधीच टाकायचं नाही, ते व्यवस्थित बारीक होत नाही. खोबरं टाकायचं ड्राय इन्ग्रेडियंट्स बरोबर भाजून. खोबरं, आलं ते बारीक करून घ्यायचं. मग लसूण आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकायची राहील इथे. कोथिंबीर टाकून आपण ते पेस्ट बनवून घ्यायची. आपल्या मटणाला पाणी सुटलं आहे का बघूयात आपण. तुम्ही बघू शकता मटणाला त्याच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे. हे पाणी थोडंही टाकलं नव्हतं, मिठामुळे मटणाला पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं फुल गॅसवर ठेवूया आणि त्याला चांगलं चरचर आवाज यायला लागला की आपण पाणी टाकूया आणि हे गरम केलेलं पाणीही टाकूया. पाणी थोडं जास्तच टाकते, कारण मी जो रस्सा बनवतो तो फक्त अळणीपणाचा. वरून सेपरेट जे पाणी आहे ते फक्त मी अर्धा कप टाकते. बाकी जो रस्सा बनेल तो फक्त अळणी पाण्याचा. साधं पाणी अजिबात यूज होत नाही त्याच्यामध्ये. तर अळणी पाण्याने रश्श्याला एक वेगळीच चव येते. दुसरं पाणी अजिबात आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. खोबरं भाजत ठेवलं आहे, तेल टाकून. खडे मसाले तेलात भाजून घेतले. हे असे वेगवेगळे मसाले बारीक करून घेतलेत. हे धने, खसखस, तीळ, जिरे हा खडा मसाला. हे खोबरं. इथे कांदा भाजतोय. इथे लसूण आणि आलं भाजून टाकलं आहे आणि टोमॅटो आहे अजून. कांदा भाजल्यानंतर आपण टोमॅटो सेपरेट भाजणार आहोत, कांदा काढून घेतल्यानंतर. तुम्ही हे सगळे मसाले एकत्रही बारीक करू शकता, बट मला हा खडा मसाला माझ्या मुलाला द्यायचा नसतो, त्यालाही भाजी बनवायची असते. सो मी ते सेपरेट करून काढून घेते. बघू शकता आपलं मटण किती छान शिजलं आहे. तुटतंय ते हाडाचं. सुक्कं बनवण्यासाठी मी 2 उभे कांदे चिरले आहेत, ते भाजून घ्यायचे आणि जे आपले मसाले होते ते टाकून परतून घ्यायचे. आम्ही पूर्ण मटण हे सुक्कं करतो आणि जे आपलं रस्सा आहे त्याचं रस्सा करतो. जे अळणी आहे त्याचा रस्सा करतो. अळणीमध्ये फक्त रस्सा असतो, पीसेस नसतात. हा आपला रश्शाचा मसाला आणि हा सुक्याचा मसाला. दोन्ही मसाले सेम आहेत, फक्त सुक्यामध्ये आपण उभा कांदा चिरून टाकलेला आहे, तो दिसतोय. यामध्ये आपण आता ते मटणाचे पीसेस टाकून त्याला हलवून घेऊया
आणि पाणी वरून साधं पाणी नाही, आळणी रस्साच आपण टाकणार आहोत. तो आपला आळणी रस्सा तोच टाकणार आहोत. हे आपलं सुक्कं मटण, यामध्ये रस्सा आहे. याला असंच थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत. आणि हा आपला रस्सा, आम्ही रस्सा पितो आणि आत्ता चपाती खातो सुक्या मटण बरोबर. आणि संध्याकाळी हे जेव्हा अजून घट्ट होतं तेव्हा त्याच्याबरोबर भाकरी कुचकरून खायची. नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी.